हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या YouTube चॅनलवरती। आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका। उद्या 10 जानेवारी वार आहे शुक्रवार आणि उद्याच्या दिवशी आलेली आहे वर्षातली पहिलीच पुत्रदा एकादशी। आपल्या हिंदू धर्मामध्ये पुत्रदा एकादशीला विशेष महत्त्व दिलं जातं। पौष पुत्रदा एकादशीचं व्रत हे संतती प्राप्तीसाठी केलं जातं। ज्यांना पुत्र प्राप्तीची इच्छा आहे त्यांनी हे व्रत अवश्य करावं। नवीन वर्षातील ही पहिलीच पुत्रदा एकादशी उद्या शुक्रवारी 10 जानेवारीला असणार आहे। प्रत्येक महिन्याच्या शुक्ल आणि कृष्ण पक्षाच्या 11व्या तिथीला एकादशीचं व्रत हे केलं जातं। नवीन वर्षातील ही पौष पुत्रदा एकादशी असल्यामुळे याला वैकुंठ एकादशी असं सुद्धा म्हटलं जातं। तर या व्रताचं पालन केल्यामुळे भगवान विष्णूंच्या कृपेने योग्य संतान, पुण्य आणि मोक्ष प्राप्त होत असतो। तसेच हे व्रत केल्यामुळे वैवाहिक जीवन सुद्धा सुखी होतं। भगवान विष्णूंच्या कृपेने व्यक्तीला सुख आणि समृद्धी प्राप्त होते आणि म्हणूनच या दिवशी व्रतासोबतच काही प्रभावी उपाय सुद्धा केले जातात। तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी एक अत्यंत प्रभावी असा उपाय शेअर करणार आहे। उद्या या पुत्रदा एकादशीच्या दिवशी तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल, पण सकाळी उठल्याबरोबर घराच्या उंबरठ्यावरती ठेवा ही एक वस्तू। ही वस्तू ठेवल्यामुळे आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही। घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल, कुटुंबाची, मुलांची आणि पतीची अगदी भरभरून प्रगती होईल। तर अशी कोणती वस्तू आहे जी आपल्याला घराच्या उंबरठ्यावरती ठेवायची आहे, कोणत्या वेळेत ठेवायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे। त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल। आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला पण प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही। तर पहा, प्रत्येक महिन्यामध्ये 2 एकादशी येतात आणि प्रत्येक एकादशीचं महत्त्व हे वेगवेगळं असतं। वर्षातनं 2 वेळेला पुत्रदा एकादशी येते आणि या पुत्रदा एकादशीला अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जातात। ज्यांना पुत्रप्राप्ती होत नाही, संतान प्राप्ती होत नाही, अशांनी अवश्य या पुत्रदा एकादशीचं व्रत करावं। तसेच हे व्रत केल्यामुळे मुलांचे सर्व दोष हे दूर होतात। मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि मुलांच्या प्रगतीसाठी हे व्रत खूप प्रभावी आणि महत्त्वाचं मानलं जातं आणि म्हणूनच तुम्हाला उद्याच्या दिवशी व्रत हे अवश्य करायचं आहे। त्याचबरोबर धार्मिक दृष्टीने हा दिवस अत्यंत महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी आपण जे काही उपाय करतो त्या उपायांचं आपल्याला निश्चितच फळ हे प्राप्त होतं आणि म्हणूनच उद्या सकाळी उठल्याबरोबर आपल्याला आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरती ही एक वस्तू ठेवायची आहे। तर पहा, वास्तुशास्त्रानुसार आपल्या घराचा मुख्य दरवाजा हा खूप महत्त्वाचा मानला जातो आणि विशिष्ट तिथींवरती या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती आपण जर काही वस्तू ठेवल्या तर त्या आपल्या घरामध्ये सुख समृद्धी यामुळे येत असते। आपल्या घरातील अनेक अडचणी या दूर होतात आणि आपल्या घराचा मुख्य दरवाजा हा आपल्या घराचं सर्वस्व आहे। तिथूनच आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा, नकारात्मक ऊर्जा, त्याचबरोबर लक्ष्मी, अलक्ष्मी, चांगले लोक, वाईट लोक तिथूनच प्रवेश करत असतात आणि जर विशिष्ट तिथींवरती आपण तिथे काही प्रभावी उपाय केले तर त्याचं आपल्या घरामधली कोणतीही अलक्ष्मी, दरिद्री, त्याचबरोबर नकारात्मकता ही आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही। त्यामुळे आपल्या घरामध्ये नेहमी अखंड लक्ष्मी वास करते। जर तुमच्या घरामध्ये सतत आर्थिक अडचणी येत असतील, आलेला पैसा तुमच्या घरामध्ये टिकत नसेल, सतत तुम्हाला पैशांच्या अडचणी येत असतील, तुमच्या घरामध्ये सतत वादविवाद, क्लेश, भांडणं होत असतील, आजारपण असेल, घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहत नसेल, कुटुंबाची प्रगती होत नसेल, तर उद्याच्या दिवशी तुम्ही हा एक उपाय नक्की करा। कारण उद्या वर्षातली पहिलीच एकादशी आहे आणि ही एकादशी शुक्रवारी आलेली आहे, त्यामुळे या एकादशीला विशेष महत्त्व प्राप्त झालेलं आहे। आता उद्या सर्वप्रथम तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे, स्नान करायचं आहे, स्वच्छ कपडे परिधान करायचं आहे। जेव्हा तुम्ही स्नान करणार आहात तर तेव्हा अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडीशी हळद आणि गंगाजल तुम्ही नक्की टाका, त्यामुळे भगवान श्री हरी विष्णूंचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होईल आणि तुमच्या जीवनातील सर्व संकट, अडचणी यात दूर होतील। तर पहा, आपलं देवघर हे तुम्हाला यानंतर स्वच्छ करायचं आहे। उद्याच्या दिवशी आपल्याला भगवान श्री हरी विष्णूंच्या रूपात असणारे बाळकृष्ण यांची पूजा करायची आहे। या दिवशी यांची पूजा जर आपण आपल्या घरामध्ये केली तर आपल्या मुलांची भरभरून प्रगती होत असते। त्यांच्या मूर्तीवरती शुद्ध पाण्याने आणि पंचामृताने अभिषेक करा। अभिषेक केलेलं तीर्थ जे असणार आहे तर ते मुलांना अवश्य पाजा। तसेच काही तीर्थ हे तुम्ही स्वतः सुद्धा
घ्या आणि तुमच्या जीवनातील अनेक सकारात्मक बदल जे आहेत तर ते तुम्हाला दिसून येतील। त्यानंतर आपल्याला एक वस्तू आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरती ठेवायची आहे। सर्वप्रथम तुम्हाला काय करायचं आहे, थोडंसं कुंकू घ्यायचं आहे, कुंकवामध्ये पाणी टाकायचं आहे आणि त्यानंतर या कुंकवाने आपल्या घराच्या मुख्य उंबरठ्यावरती जो घराचा मुख्य दरवाजा आहे तर त्या घराच्या मुख्य उंबरठा जो आहे तर त्याच्या मधोमध तुम्हाला एक कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे। स्वस्तिक हे अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं आणि एकादशीच्या दिवशी मुख्य उंबरठ्यावरती स्वस्तिक काढल्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जाही प्रवेश करतेच, बरोबरच घरामध्ये सुख समृद्धी आणि ऐश्वर्य सुद्धा येत असतं। स्वस्ती म्हणजे शुभ आणि अस्तिक म्हणजे असणे, याचा अर्थ काहीतरी चांगलं घडत असतं आणि ज्यामुळे तुम्ही स्वस्तिक जे आहे तर ते अवश्य काढा। त्यामुळे तुमच्या घरामध्ये सर्व काही शुभ होईल, तसेच तुमचं घर हे वाईट नजरेपासून कायम दूर राहील। तसेच एक स्वस्तिक हे आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरती सुद्धा तुम्हाला काढायचं आहे। यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, एक मातीची पणती घ्यायची आहे। पणती घेताना चांगली घ्या, कुठेही फुटलेली तुटलेली अशी घेऊ नका, आधी वापरलेली असेल तरीही चालेल पण चांगली असायला हवी। यामध्ये तुम्हाला मोहरीचं तेल घालायचं आहे। मोहरीचं तेल जे आहे तर ते नकारात्मकता, वाईट शक्ती दूर करण्यासाठी तसेच लक्ष्मी प्राप्तीसाठी सुद्धा अतिशय महत्त्वाचं मानलं जातं। मोहरीचं तेल या दिव्यामध्ये घालायचं आहे। 2 वातींची मिळून एक जोडवात घालायची आहे आणि यानंतर हा एक दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे। एक प्लेट घ्यायची आहे, त्या प्लेटमध्ये तुम्हाला थोडीशी हळद टाकायची आहे आणि त्या हळदीवरती हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करून सकाळीच तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावरती लावायचा आहे। सकाळी तुम्ही 9:30च्या आधी हा दिवा लावण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा, कारण सकाळी 6 वाजल्यापासून ते 9:30 वाजेपर्यंत आपल्या घरामध्ये एकदा तरी लक्ष्मी येत असते आणि या वेळेला सकारात्मक लहरी सुद्धा खूप जास्त असतात आणि म्हणूनच एक दिवा हा तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावरती लावायचा आहे। जेव्हा तुम्ही बाहेरून घरामध्ये प्रवेश करता आणि जी तुमची उजवी साईड असते तर त्या साईडला तुम्हाला हा दिवा लावायचा आहे। आता घराच्या मुख्य दरवाजावरती दिवा लावल्यानंतर तो जास्त काळ टिकत नाही, लगेच विझून जातो। जर दिवा विझला तर त्या दिव्यामध्ये काही तेल शिल्लक राहिलं असेल तर ते तेल तुम्हाला एखाद्या वाटीमध्ये काढून घ्यायचं आहे आणि सायंकाळच्या वेळी तुम्हाला ते तेल घेऊन पिंपळाच्या वृक्षाजवळ जायचं आहे आणि त्या पिंपळ वृक्षाच्या मुळांना तुम्हाला हे तेल अर्पण करायचं आहे। त्यामुळे तुम्हाला धनलाभ होईल, घराच्या चोहोबाजूनी पैसा येऊ लागेल, घरात अखंड लक्ष्मी नांदेल। तर या पिंपळ वृक्षामध्ये आपल्या जगाचे पालन पोषण करता भगवान श्री हरी विष्णू वास करतात आणि एकादशी ही तिथी त्यांना समर्पित असते। या दिवशी आपण हे मोहरीचं तेल या वृक्षाला अर्पण केलं तर त्यांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो, सोबतच लक्ष्मी सुद्धा आपल्यावरती प्रसन्न होते आणि म्हणून असा एक दिवा आपल्याला उद्या घराच्या मुख्य दरवाजावरती सकाळी अवश्य लावायचा आहे। त्याचबरोबर उद्या सकाळी एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा हा तुम्हाला तुमच्या घराच्या ईशान्य कोपऱ्यामध्ये लावायचा आहे। तुमच्या घरामध्ये जो कोणता ईशान्य कोपरा असेल तर त्या कोपऱ्यामध्ये एक दिवा तुम्ही नक्की लावा। तिथून आपल्या घरामध्ये लक्ष्मी येत असते आणि लक्ष्मी प्राप्तीसाठी, धनप्राप्तीसाठी त्या दिशेला जर आपण एकादशीला हा दिवा लावला तर त्याचा आपल्याला खूप जास्त फायदा होत असतो। त्यामुळे तिथे सुद्धा एक दिवा तुम्हाला उद्या सकाळी अवश्य लावायचा आहे। आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।